नमस्कार मंडळी, कसे आहात? मी म्हणजे कायची सौ जयश्री जाधव। आज मी तुम्हाला कंदाची पुरी आणि आंब्याचं पण ही रेसिपी तुम्हाला आज मी दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम कंदाची पुरी बनवू आपण। तर त्यासाठी लागणारे साहित्य मी सांगते तुम्हाला। कंद घेतले इथे, याला मी उकडून घेतलाय आणि गव्हाचं पीठ 1 वाटी, थोडं चिमूटभर मीठ, विलायचीची पूड, साखर, तेल तळायसाठी पुरी आणि पाणी। आणि हे कंद मी 15 मिनिटं उकडून घेतले आहे। मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू। प्रथम आपण हे पातेलं घेऊन हे कंद मी मॅश केले आहे पूर्ण। यामध्ये थोडी साखर पण टाकली आणि त्याला थोडं आपण आता हे गरम करून घेऊया आणि छान एकजीव करून घेऊ। त्यानंतर थोडी विलायचीची पावडर टाकू, तेच टाकायचं, थोडी विलायचीची पावडर आणि चिमूटभर मीठ। मिठामुळे गोडाला जरा चव जास्त येते। आणि 2 मिनिटं याला पुन्हा आपण छान परतून घेऊ आणि गॅस बंद करून देऊ। आणि थंड झाल्यावर आपण एका पातेल्यामध्ये याला घेऊन त्याच्यामध्ये थोडी कढी आपण मिक्स करू। गॅस बंद करून देऊ आणि याला थोडं गार होऊ देऊ। आता यामध्ये आता आपण गव्हाचं पीठ मिक्स करूया आणि जसं हे लागेल तसंच टाकूया। थोडं जरी जास्ती झालं, मगाशी म्हटलं होतं मी बघा टीप, तर यामध्ये जर कणकेचं प्रमाण जास्ती झालं तर पुरी कडक होऊन जाणार, चव नाही लागणार त्याला। तर कढीची प्रमाणातच टाकली पाहिजे आपण, तर थोडी थोडी टाकायची। आणि अशा प्रकारे हा गोळा तयार झाला आहे। तुम्हाला असं वाटलं तरच पाण्याचा थोडा तुम्ही हात देऊ शकता ओलावा, नाही तर काही आवश्यकता नाही। छान झालाय आता हा व्यवस्थित। आता आपण गॅसवर कढई ठेवू, त्याच्यात तेल तापायला ठेवू आणि थोडी कोरडी कढई घेऊ आपण आणि छोटे छोटे याचे गोळे करून घेऊ। आणि हे आपण पोळपाटावर लाटून घेऊया, छोट्या छोट्या लाटून घेऊ। पुरी अशी ही साधारण खूप जाड पण नको आणि खूप पातळ पण नको। तर आता आपण या तळून घेऊ। गॅस जरा मीडियम याच्यावर ठेवू। अशा प्रकारे तळून घेऊ। अशा प्रकारे आपण तळून घेऊ। हे बघा कशी फुगली छान आणि अगदी सॉफ्ट होते।
प्रकारे आपण बाकीचे पण करून घेऊ. तयार आहे कंदाची पुरी. बघा किती छान सॉफ्ट अगदी सुंदर झालंय. बरं का मंडळी, अशा प्रकारे ही पुरी तयार झाली आणि तुम्ही पण करून बघा, ट्राय करा, कशी होते ते मला कळवा कमेंट मध्ये. आणि बरं का मंडळी, तुम्ही कोणत्या शहरातून तुम्ही मला कमेंट करत आहे ते पण तुम्ही मला कळवा. थँक्यू, बाय.